नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. राणा जीपमध्ये बसणार की आर्यानं पाठीमागनं त्याची कॉलर पकडली. त्यानं मान वळवून पाहिलं तर ती रागानं त्याच्याकडे पाहत होती. हाऊ डेअर यू टू टच मी, ती अतिशय रागाने त्याच्याकडे पाहत बोलली. त्यानं तिला इग्नोर केलं आणि कॉलर सोडवून तो पुन्हा गाडीत बसत होता. ती अजूनच चिडली. हाऊ डेअर यू टू इग्नोर मी, तिनं त्याच्या हाताला गच्च पकडलं. तिच्या नाजूक हातामध्ये त्याचा तो राकट हात नीट बसतही नव्हता. त्यानं थोडासा हिसका दिला आणि त्याचा हात सोडवून घेतला. तिनं लगेच दोन्ही हातांनी त्याचा हात पकडला. माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि मला कुणीही इग्नोर केलेलं आवडत नाही, समजलं तुला, ती फणफणत बोलली. मी फक्त हुकुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बांधील आहे, तुमच्या नाही. आणि मी तुम्हाला नोटीस करण्यासारखं तुमच्यात खास असं काही नाही. राणा शांतपणे तिला निरखून पाहत बोलला. व्हॉट डू यू मीन, माझ्यात नोटीस करण्यासारखं काही नाही? माझ्या कॉलेजमधील सगळ्यात सुंदर आणि हुशार मुलगी आहे मी. सगळी मुलं माझ्या मागे पुढे करतात, पण मी कुणालाच भाव देत नाही, ती केसांना झटका मारत ॲटिट्यूड दाखवत बोलली. ओह रिअली? मग त्या मुलांना सौंदर्य काय असतं हे माहीत नसावं, नाहीतर त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसावा, म्हणून ते तुमच्या मागे पुढे करत असावेत. राणा हसत बोलला आणि ती अजूनच चिडली. मी सुंदर नाही, ती त्याची कॉलर पकडून रागानं बोलली. तिनं त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि क्षणभरासाठी ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले. त्याचे ते तपकिरी ब्राउनिश डोळे तिला काहीतरी करून गेले. असं वाटलं तिचा राग शांत होतोय. तिनं त्याची कॉलर सोडली आणि ती इकडे तिकडे पाहू लागली. तिची नजर जीपला लावलेल्या चावीवर पडली आणि खुनशी हसत तिनं चावी काढून घेतली. गिव्ह मी दॅट कीज, राणा बोलला. आर्या हसत बोलली. त्यानं चावी घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ती देत नव्हती आणि तिनं चावी तिच्या ड्रेसमध्ये टाकली. मी हुकुमच्या कामासाठी बाहेर जातोय, राणा हात मागे करत बोलला. मग जा ना, मी कुठे जाऊ नको म्हणते, ती खांदे उडवत हाताची घडी घालून बोलली. चावी, राणानं हात पुढे केला. माझ्याकडे कुठे आहे, ती हात वर करत बोलली. तुम्ही चावी देणार की नाही? माझ्याकडे नाहीये, तुझी तू शोधून घे, असं म्हणत ती खुनशी हसत तिथून जाऊ लागली. राणाने तिचा हात पकडला आणि तिला जीपला टेकवलं. दोघांच्या नजरा पुन्हा एकमेकांमध्ये गुंतल्या. त्याची नजर तिच्यावरती हावी होत होती आणि ती त्याच्यात हरवत होती. त्याने याच गोष्टीचा फायदा घेत तिच्या ड्रेसमध्ये हात घातला आणि तिला जाणवताच तिने डोळे एकदम मोठे केले. त्यानं लगेचच चावी बाहेर काढली आणि तिच्या समोर हवेत झुलवली. हाऊ डेअर यू, तिनं त्याच्यावरती हात उगारला आणि त्यानं तो लगेचच पकडला. माझी हिंमत कुठपर्यंत आहे हे तुम्हाला अजून माहीत नाही. या खेळात खूप माहिर आहे मी, त्यामुळे असे बालिश खेळ माझ्यासोबत खेळायचे नाहीत. त्यानं तिला बाजूला करून पुन्हा जीपला चावी लावली आणि जीप स्टार्ट करून निघून गेला. आर्या हातपाय आपटत तणतणत तिथेच उभी राहिली आणि त्याला शिव्या घालत होती. तो तिला जीपच्या फ्रंट मिररमध्ये पाहत होता. तिचा तो त्रागा पाहून आधी त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं आणि काही क्षणातच ते हसू जाऊन त्याचा चेहरा एकदम सिरियस आणि रागीट झाला. इकडे आर्या तिच्या रूममध्ये रडत बसली होती. तुलसीने तिला खूप समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. अखेर आरंभ तिच्या रूममध्ये आला. आर्या, मी सांगितलं ना, मला कुणाशी बोलायचं नाहीये. खरं बोललात तुम्ही. मूर्ख आहे मी जी इतक्या दुरून इतक्या अडचणींवरती मात करून तुम्हाला भेटायला आले. तुम्ही खुश व्हाल, मला पुन्हा कधीही तुमच्यापासून दूर करणार नाहीत. मासा पण इथे येतील. मी माझ्या फॅमिलीसोबत आनंदाने राहील, पण माझ्या स्वप्नातील हॅप्पी फॅमिलीचं चित्र नाही पूर्ण होणार. पण नाही, इथं आलेलं तुम्हाला आवडलंच नाही ना. मी माहीत आहे मला, तुमचं माझ्या मासांवर अजिबात प्रेम नाही, म्हणून तुम्ही तिला सोडून दिलं. लहानपणी आदित्य माझा बाबा आहे असं मला वाटायचं, पण नंतर कळालं की तो तर मासांचा एक मित्र आहे. सगळ्यांचे फादर पाहून मलाही वाटायचं की माझे बाबासा कोण असतील, कुठे असतील. त्यांनी का एकटं सोडलं आम्हाला? ते का मला भेटायला येत नाहीत? मासा त्यांच्याबद्दल कधीच का काही बोलत नाही. आज कळालं, तुम्हाला तर आमची अजिबात काळजी नाही. तुम्हाला हा गाव आमच्यापेक्षा जास्त प्रिय आहे. आय विश की तुमच्या जागी आदित्य माझा बाबा असता.
किती प्रेम करतो तो माझ्यावर, मासांवर. मला कधीच रागावत नाही. माझे सगळे लाड पुरवतो. तुम्ही फार वाईट आहात. आय हेट यू, आय हेट यू. ती रडत बोलत होती आणि तिचे शब्द आरंभच्या काळजावरती वार करत होते. आरंभ तिला काहीच न बोलता तिथून निघून गेला. तुलसीने सगळं ऐकलं आणि ती पुन्हा आर्याजवळ आली. आर्या. दादीसा. आर्या रडत तिच्या कुशीत शिरली. तुलसी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत होती. बाबासा मला त्यांच्यापासून का दूर पाठवतायत दादीसा? मला त्यांना सोडून नाही जायचं, प्लीज. त्यालाही तुमच्यापासून दूर राहू वाटत नाही बाळा, पण परिस्थितीमुळे तो मजबूर आहे. इथे तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यानं तुम्हाला त्याच्यापासून दूर ठेवलंय, तुलसी बोलली. कसली मजबुरी दादीसा? असं काय झालंय ज्यामुळे बाबासा एवढे कठोर झालेत? आर्या डोळे पुसत बोलली आणि तुलसी समोर सगळा भूतकाळ उभा राहिला. भूतकाळामध्ये जेव्हा शुभांगीची डिलिव्हरी झाली होती, आर्या लहान असल्यानं तिनं कॉलेज पुन्हा जॉईन केलं. त्यामुळे तन्वी एकटीच कॉलेजला जाऊ लागली. दरम्यान तिची ओळख विजय सोबत झाली, जो तिच्याच कॉलेजमध्ये होता. कल्चर प्रोग्राममुळे दोघांमधील मैत्री वाढली. तन्वी आणि विजय बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे. पब, डिस्कोमध्ये जाणं, नाईट पार्टीज करणं या सगळ्या गोष्टी तिला आवडू लागल्या. तारानं देखील तिला भरपूर सूट दिली. ती खुश आहे, इतर मुलांसारखं लाईफ एन्जॉय करते, यातच ती समाधानी होती. कारण आधी तिचं अपंगत्व आणि त्यामध्ये शिवायसोबत झालेला प्रेमभंग यामुळे ती हसणं बोलणं सगळं काही विसरली होती. नीट झाल्यावरती ती हळूहळू यातून बाहेर पडत होती. एकदा पबमध्ये तिला शिवाय दिसला. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिथे आला होता. त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहून तिला फार वाईट वाटलं. ती एकसारखं त्यांनाच पाहत होती. कोण आहे तो? विजयने विचारलं. कोण नाही, तन्वी त्याला इग्नोर करत बोलली. तू तर त्याला असं पाहतेस जस काय खूप जवळून ओळखतेस. तो शिवाय आहे, ती हलकच डोळ्यात पाणी आणून बोलली. तुझं प्रेम आहे त्याच्यावर? ती काहीच बोलली नाही आणि विजय काय ते समजून गेला. त्याला इग्नोर कर, आपण डान्स करू, चल. माझा मूड नाही विजय. तू बघ कसा एन्जॉय करतोय आणि तू अजूनही त्याच्यासाठी स्वतःचा मूड ऑफ करून घेतेस. अगं हीच तर वेळ आहे त्याला दाखवून द्यायची की तूही तुझ्या लाईफमध्ये खुश आहेस, विजय बोलला आणि तिला घेऊन डान्स फ्लोअरवरती गेला. दोघेही शिवायच्या अगदी बाजूला येऊन डान्स करत होते. शिवायने तन्वीला पाहिलं आणि एकदम शॉक झाला, कारण ती तिच्या पायावर उभी होती. तन्वी? तो आश्चर्यानं बोलला. तिनं त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि विजयला अजूनच चिटकून डान्स करू लागली. विजय चांगला मुलगा नाही हे शिवायला माहीत होतं, कारण पबमध्ये त्यानं बऱ्याचदा त्याला राडा करताना, ड्रग्ज घेताना पाहिलं होतं. एक्सक्यूज मी. शिवायनं तन्वीला विजयपासून दूर केलं आणि बाजूला घेऊन आला. तू ठीक झालीस? शिवाय तिला खुश होत बोलला. का नाही व्हायला पाहिजे होतं का? तू असं का बोलतेस माझ्याशी? मग कसं बोलू? ती रागातच बोलली. आय एम सॉरी, मी त्यावेळी जास्त रिॲक्ट केलं. बरं झालं ना तुझं खरं उत्तर कळालं. हे बघ शिवाय, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मी सगळं विसरलीये. तुझा आणि माझा काही संबंध नाही, ती रागात बोलली. आय नो, मीही सगळं विसरून पुढे आलोय, पण एक मित्र म्हणून तुला काही सांगणं जरुरीच आहे की विजय चांगला मुलगा नाही, त्याच्यापासून लांब राहा. तन्वी, हा कोण आहे? विजय तिथे येत बोलला. माझा एक्स बॉयफ्रेंड. तन्वी शिवायकडे पाहत उपहासात्मकपणे हसत बोलली. मला सांगतोय की तू चांगला मुलगा नाहीयेस. जसं काय हा फार चांगला आहे. प्रेम करणं, मुली फिरवणं हा तर याचा खूप मोठा टाइमपास आहे, आणि तो मला सांगतोय की तू चांगला मुलगा नाहीस. तू मला धोका दिलेला मी नाही. तू माझ्याशी तुझ्या वहिनीचे फोटो आणि नाव वापरून खोटं बोलून माझ्या भावनांची खेळलीस. शिवाय देखील रागात येत बोलला. खरं कळाल्यावर तरी कुठे माझ्याशी मैत्री ठेवलीस तू? तुझ्यामुळे माझ्या प्रेमावरचा विश्वासच उडाला. तन्वी डोळ्यात पाणी आणून बोलली आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून शिवायला कसं तरी झालं. आय एम सॉरी. शिवाय तिचे डोळे पुसणारच की तन्वी मागे झाली. डोंट टच मी. विजय, याला जायला सांग.
हे पहा मिस्टर, तुमच्यामुळे माझ्या फ्रेंडच्या डोळ्यात पाणी आलंय, जे मी सहन करू शकत नाही. विजय शिवायला तिच्यापासनं दूर करत बोलला. मला तिची काळजी आहे म्हणून बोलतोय. तुला माझी काळजी करण्याचा काही अधिकार नाही, तन्वी रागाने बोलली आणि विजयचा हात पकडून पबच्या बाहेर पडली. ती नाराज होती. शिवायला दुसऱ्या मुलीसोबत पाहून ती खूप डिस्टर्ब झाली होती. विजय तिला घेऊन समुद्र किनाऱ्यावर आला आणि एक बिअरची बॉटल उघडून तिच्या समोर केली. मी पित नाही माहीत आहे, पण एकदा घेऊन तर पहा, सगळं दुःख पीडा एका झटक्यात गायब होईल. विजय बोलला आणि तिनं पहिल्यांदा बिअर पिली. तर मग मित्रांनो, पुढे काय होईल पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.